नायगाव तालुक्यातील मांजरम सर्कलमधील रातोडी येथे बालाजीराव मारोतराव पोलीस पाटील यांच्या 33व्या पुण्यतिथी निमित्ताने व महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवचरित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले। चंद्रकांत महाराज लाटकर यांच्या भव्य कीर्तन सोहळा व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 2000 मुलींचे खाते वाटप चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले। महिला बचत गटांशी सुसंवाद करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रणिता देवरे, हनुमंतराव चव्हाण, बालाजी बच्चेवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। मुली जन्माला, मुलगी तुम्हाला जड नाही। कशाची काळजी तुम्हाला? मुलीच्या शिक्षणाची। कशाची काळजी तुम्हाला? मुलीच्या लग्नाची। घ्या सुकन्या समृद्धी योजना। जगाच्या पाठीवर, मला बंधून नाही सांगायचंय, जगाच्या पाठीवर एकमेव आपला देश आहे ज्या ठिकाणी बाई पोटूशी राहिली की तिला योजना चालू होतात। लेकरू कोणाचं लेकरू? अगं कोणाचं? आपलं ना, आपल्या पोटातलं लेकरू कोणाचं? लेकरू आपलं, पण काळजी कुणाला? काळजी मोदींना। काळजी मोदींना की बाळाचं वजन चांगलं आलं पाहिजे, आईचं वजन चांगलं असलं पाहिजे, तिची प्रसूती नीट झाली पाहिजे। पहिल्या प्रथमी महाजिजाऊच्या चरणी नतमस्तक होतो आणि हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो। मी दरवर्षीप्रमाणे वडिलाची मी पुण्यतिथी आज 33वी पुण्यतिथी साजरी करत आहे आणि दरवर्षी पुण्यतिथी साजरी करत असताना एक सामाजिक बांधिलकी आणि या नात्याने आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी जे सुकन्या समृद्धी योजना राबवित आहेत त्या माध्यमातून दरवर्षी आपल्या जिल्ह्यातील जवळजवळ कमीत कमी 1000 मुलीचे खाते मी माझ्या स्वयंखर्चातून काढून त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पासबुकाचं वितरण करत असतो। त्यातल्या त्यात दुधात साखर म्हटल्यासारखं आज पूर्ण देशभर जगभर शिवजन्म महोत्सवसुद्धा साजरा होत आहे। तर त्या निमित्तानं शिवजयंती आणि आमच्या वडिलांची पुण्यतिथी या निमित्तानं हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एक सामाजिक बांधिलकीमधून दरवर्षाप्रमाणे हे पासबुकाचं वितरण पण करत आहे आणि शिवचरित्रावर ग्रंथसुद्धा मी आज या प्रसंगी वाटप करण्यात येणार आहेत। साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी BJPमध्ये प्रवेश केल्यामुळे नांदेड जिल्ह्यावर आणि BJP पक्षावर काय प्रभाव राहील किंवा त्यांचं काय व्यक्तिमत्व आपल्या या जिल्ह्याला लाभेल? तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष आपल्या देशातच नाही संपूर्ण जगातला सर्वात मोठा पक्ष आहे। मोठा पक्ष याचा अर्थ कसं सोन्या चांदीने मडवलेला नसतो। मोठा पक्ष म्हणजे सर्व जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन तो सर्वांगीण विकास करत असतो। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची ब्रीदवाक्य आहे की अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकाचा विकास साधायचा असतो आणि शेवटच्या घटकाचा विकास साधत असताना सर्व जास्तीत जास्त नेते मंडळींना जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सहभाग करून शेवटच्या टोकाचा विकास करणे हे फार अत्यंत गरज असते। त्या अनुषंगाने अशोकराव बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।